नमस्कार, मी राजूर ग्रामपंचायतची सरपंच सौ पुष्पाताई दत्तात्रय निगळे। गेली 6 महिन्यापूर्वी राजूर गावामध्ये जो साथीचा आजार कावीळने जे थैमान घातलं त्यामध्ये राजूरकरांना जो त्रास झाला त्याबद्दल मी कालही आज आणि उद्याही राजूरकरांची हात जोडून माफी मागते की झालेल्या त्रासाबद्दल। ही काही गोष्ट मी जाणून बुजून किंवा आम्ही सगळ्यांनी जाणून बुजून केलेली नाही, जी काही नैसर्गिक आपत्ती म्हणून ती आपल्यावर आलेली होती आणि त्यामधून गावाला लवकरात लवकर कसं बाहेर काढावा यासाठी आम्ही आर्थिक प्रयत्न केलेले होते। त्याबरोबर आमदार साहेबांनी सुद्धा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यावेळेस, त्यामुळे गाव लवकर पूर्वपदावर आलं। त्याच दरम्यान विरोधकांनी जे काही षडयंत्र रचलं, कावीळच्या नावाखाली जी काही राजूर ग्रामपंचायतची विकास कामांसंदर्भात असं ती सखोल चौकशी व्हावी या चौकशीसाठी जी समिती नेमली होती ती राहत्याची समिती यांनी राजूर ग्रामपंचायतला येऊन राजूर ग्रामपंचायतच्या दप्तराची चौकशी केली। त्या चौकशीमध्ये आज जे पत्रकार बंद काल जी बातमी मीडियावर व्हायरल झाली त्या संदर्भात मी सखोल चौकशी त्या संदर्भात खुलासा करण्यासाठी आज इथं उपस्थित आहे। सांगण्याचं तात्पर्य असं की मी ज्या 2022ला राजूर ग्रामपंचायतची सरपंच पदावर विराजमान झाल्यानंतर त्या आजपर्यंत विरोधकांनी माझ्या विरुद्ध जे षडयंत्र रचले, मला जे बदनाम करण्याचा अनेक गोष्टींनी प्रयत्न केला। प्रथमतः विरोधकांनी माझ्यावर अतिक्रमणाची केस करून माझं पद घालवलं। त्याचं मी आयुक्तांकडे अपील करून त्याचा निकाल माझ्या बाजूने लागला। त्यानंतर विविध विकास कामे करत असताना विरोधकांनी जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला। विकास कामे करत असताना ठेकेदारांना धमक्या देणे, कामे न करून देणे। प्रथमच मी माझ्या काळामध्ये बांडेचाळीचा रस्ता करायला घेतला। बांडेचाळीचा रस्ता करायला घेतला असताना विरोधक जे माजी सरपंच गणपतराव देशमुख हे तिथं दारू पिऊन येऊन आमचे साथी विनयजी सावंत सरांना मारहाण केली आणि त्यांच्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला। त्यानंतर आम्ही राजूर गावाला कधी नव्हे ते लोकांच्या सेवेसाठी कोर्ट आलं। त्या कोर्ट कामासाठी आम्ही ग्रामपंचायत सचिवालय भाडेतत्वावर दिलं आणि त्याची डागडुजी करण्यासाठी आम्ही पेसाच्या निधीमधून तरतूद करून तिथे सर्व सदस्यांना विचारात घेऊन ते काम आम्ही चालू केलं। त्याची बी जाणून बुजून चौकशी ग्रामविकास मंत्र्यांकडे करून त्याची चौकशी लावली। त्याच्यानंतर राजूर गावामध्ये माझ्या काळात झालेल्या विकास कामांची सखोल चौकशी करण्यात राहत्याची समिती ज्यांनी जी चौकशी केली त्यामध्ये त्यांनी फक्त बँक स्क्रोल वरून जी काही अमाऊंट आहे त्याची टॅली मारली आणि इतक्या कोटीचा भ्रष्टाचार या ग्रामपंचायतीमध्ये झालेला आहे असं त्यांनी दाखवून दिलंय। तर माझी नम्रपणे सगळं राजूर गावाला आणि पूर्ण तालुक्याला ही नम्र विनंती आहे आणि मी काले पण व्हिडिओंना हेच सांगितलं की जो काही माझ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे त्याच्या जे काही विकास कामं झालेली असतात त्याचे स्पॉट पंचनामे करा आणि त्याची सखोल चौकशी अकोला पंचायत समितीचे BDO साहेब आणि गट विकास अधिकारी जे आटकोरे साहेब त्यांनी इथे येऊन करावी ही त्यांना नम्र विनंती केलेली आहे। आणि मी या चौकशी दरम्यान CO साहेबांना एक पत्रव्यवहार केला होता की जेव्हा ही चौकशी समिती आली त्यांनी अगदी 2च दिवसांमध्ये राजूर ग्रामपंचायतचे 3 वर्षाचं दप्तर तपासलं आणि त्या तपासात आम्हाला असं डाळून आलं की हे समिती कुठल्याही प्रकारचं दप्तर वगैरे न बघता फक्त बँक स्क्रोलवरून ही अमाऊंट फक्त टॅली करत आहे। आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही दप्तर व्यवस्थित तपासा आणि जे काही दप्तर तुम्हाला अवेलेबल होत नाही किंवा जे काही तुम्हाला माहिती नाही, कारण जे दप्तर ज्यांच्या काळामधलं जे दप्तर होतं ते वरती भाऊसाहेबांच्या काळातलं दप्तर होतं आणि ते अचानक निलंबित झाल्यामुळे जे नव्याने आलेले गोडे भाऊसाहेब आहे त्यांना ते दप्तर कुठं कसं ठेवलेलं, कुठं कोणत्या कपाटात कोणत्या एमबॅग कोणत्या फाईल हे काही सांगता आलेलं नाही। त्याच्यामुळे त्यांना ते दप्तर व्यवस्थितरित्या दाखवता आलं नाही किंवा समितीने जाणून बुजून हे केलंय असंही मला वाटायला लागलेलं आहे। कारण इतका मोठा भ्रष्टाचार आणि हे पण राजूर गावामध्ये होणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे आणि मी
100% नाही, 1001% सांगते मी, 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. हे केव्हा सांगू शकतं माणूस, जेव्हा त्यांनी खरोखर अशी कोणतंही कृत्य केलेलं नाही. आणि याची सखोल चौकशी मी पुन्हा एकदा करणार आहे की यांनी जे काही आरोप माझ्यावर केलेले आहे त्याची सखोल चौकशी पोलीस प्रोटेक्शन घेऊन मी ग्रामपंचायतचे गट विकास अधिकारी BDO असतील त्यांच्या नियंत्रणाखाली वते भाऊ साहेबांना बोलून दप्तराची पूर्ण चौकशी आणि दप्तर पूर्ण पूर्वत करून घेणार आहे. आता झालं, यांनी जे काही त्यांनी काय मुद्दे मांडले ते मला माहित नाही, काय आरोप आमच्यावर केले. त्याच्यात मला काल पंचायत समितीला गेले असताना मला जो काही अहवाल आहे तो प्राप्त झालेला आहे. त्या अहवालामध्ये विविध विकास कामे त्यांचा अपहार तर आहेच आहे, पण आज 3 वर्ष ग्रामपंचायतनी कर्मचाऱ्यांना दिलेले पगार असतील, डिझेल बिल असतील, लाईट बिल असेल, यावर आम्ही जवळपास 1 कोटीचा खर्च केलेला आहे. मग तो पण भ्रष्टाचार असू शकतो का? बँक स्क्रोलवरून फक्त आकडे घेतले आणि तो भ्रष्टाचार दाखवला. अहो, जर एवढ्या मोठ्या गावामध्ये जर 22 कर्मचारी आहे आणि त्यांचा 1 महिन्यापेक्षा 2 दिवस जरी पगार झाला नाही तरी ते लोक 2-2, 4-4 तास इथं ग्रामपंचायतच्या बाहेर बसतात आणि मग त्यांनी बिना वेतनचं काम केलेलं आहे का? लाईट बिलाचा तर इतका मोठा प्रश्न आहे आमच्या गावामध्ये की 7 कोटी रुपये आज आमच्या ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठ्याचं वीज बिल थकीत आहे. आम्ही दर महिन्याला 1-1.25 लाख रुपये भरतो आणि पाणी पुरवठा सुरळीत चालू राहावा यासाठी प्रयत्न करतो. मग आम्ही वीज बिल भरलंच नाही का? वीज बिल जर भरलंच नसतं तर लाईट कट झाली असती, गाव वेठीस धरलं गेलं असतं. मग हे पैसे गेले कुठं? वीज बिल भरल्यानंतर जवळजवळ आम्ही राजूर ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याचे 70 ते 75 लाख रुपये वीज बिल भरलेलं आहे. त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार जवळजवळ 75 ते 80 लाख रुपयाच्या घरात दिलेला आहे. आणि 15 वित्त आयोगामधून जे काही विकास कामं झालेली आहेत तर त्याच्यामध्ये ठळक कामं आहेत. ठळक अशी काही कामं मी तुम्हाला सांगते की ग्रामपंचायतीमध्ये, राजूरच्या ग्रामपंचायतीमध्ये आम्ही CCTV बसवलेले आहे 16 लाखाचे. इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड शाळांसाठी दिलेले आहे, अंगणवाड्यांना साहित्य दिलेलं आहे, अनेक रस्ते गटारींचे कामं झालेले आहेत, विविध पाण्याच्या 2-3 ठिकाणी पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत, रस्ते वाड्या वस्त्यांना रस्ते झालेले आहेत, देशमुखवाडीची शाळा झालेली आहे, अंगणवाड्यांचे कामं झालेले आहेत. त्याच्यात आमदार साहेबांनी जनसुविधा आणि नागरिक सुविधेचा जो काही निधी ग्रामपंचायतीला दिलेला आहे त्यामधून आम्ही महादेव चौक सुशोभीकरणाचं काम केलेलं आहे जवळजवळ 30 ते 35 लाखाचं. त्याचा सुद्धा अपहार आहे. आणि ते काम करणारी जी ज्येष्ठ नागरिकांची कमिटी आहे त्यांनी ते काम केलेलं आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या कमिटीने ते काम त्यांच्या हस्ते इतकं सुंदर असं काम केलेलं आहे, त्याचा सुद्धा अपहार यांनी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही काही विकास कामं केलेली आहेत त्याचे सगळे बिलं MB वगैरे असल्याशिवाय 1 रुपयाही कोणाला दिलेला नाही. मग तो ग्रामनिधी असू द्या, पाणी पुरवठा असू द्या, 15 वित्त आयोग असू द्या, पेसा असू द्या, दलित वस्ती असू द्या, तांडावस्तीचा असू द्या. तांडावस्तीचे 50 लाखाचे कामं पहिल्यांदा राजूर गावाला तांडावस्तीचा निधी मिळाला, त्यामधून 50 लाखाची कामं आम्ही केली. ते कामं करणारे ठेकेदार हे सुद्धा राजूरचेच आहेत. आणि प्रत्येक वार्डामध्ये जे काही विकास कामं झाली हे सगळ्या सदस्यांना माहिती आहे, कारण प्रत्येक कामासाठी प्रत्येक सदस्य तिथं उपस्थित होते उद्घाटनासाठी. आणि झालेल्या कामांच्या याच्यावरती प्रत्येक सदस्याच्या सह्या बिलं देण्याच्या आधी. मग हा भ्रष्टाचार असू शकतो का? जे काही आम्ही विकास कामं केली आहेत ते अगदी सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्यांच्या निर्णयानेच झालेली आहेत. त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार यामध्ये झालेला नाही. राहिलं राजूर ग्रामपंचायत ही पेसाची सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. पेसाच्या निधीमधून जे आपण अमृत आहाराच्या अंगणवाडी सेविकांना जे निधी देतो त्याचा सुद्धा भ्रष्टाचार. अंगणवाडी सेविकांना समोरासमोर विचारावं त्यांनी की तुम्हाला तुमचं अमृत आहाराचे पैसे दिलेले नाही का, अंगणवाड्यांना खेळणं दिलेलं नाही का, अंगणवाड्यांना बँच दिलेलं नाही का, बाल अंगणवाड्या केलेल्या नाहीत का, हे जे ते स्पॉट पंचनामे करावे ही मी BDO साहेबांना आणि शिव साहेबांना सुद्धा विनंती करते यामार्फत की यांनी स्पॉट पंचनामे करून आणि मग अहवालाची अंमलबजावणी करायला पाहिजे. त्यानंतर माझ्या काळात झालेला माझ्यावर जो भ्रष्टाचाराचा ठपका आलेला आहे तर माझ्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप झाला यांच्या काळामध्ये मी 2011 पासून ग्रामपंचायत सदस्य. 2011च्या नंतर 2011 ते 2021 पर्यंत हेमलताताई पिचड सरपंच असताना त्यांच्याही काळामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर पण झालेला आहे. त्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराची ऑडिट नोट मला उपलब्ध झालेली आहे. आणि त्यांच्या काळातला भ्ष्टाचार हा 1,59,64,694 रुपयाचा आहे. मग त्याच्यावर बी शासनाने काय कारवाई केली त्याचं बी सखोल चौकशी आम्ही करणार आहे.
माझ्यावर जे काही आरोप झाले, जे काही आरोप होत आहे भ्रष्टाचाराचे, एकूण तर मला आता 3 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि 3 वर्षामध्ये आमदार साहेबांनी, अकोला तालुक्याचे आमदार माननीय किरणजी लामटे साहेब यांनी या राजूर गावाच्या विकासासाठी एकूण 18 कोटी रुपये निधी दिलेला आहे। त्यामध्ये विविध विकास कामे, विविध रस्त्यांचे कामं झाले, लाईटी आहे, अंगणवाड्या आहेत, तांडावस्ती त्यांच्यामुळेच आमच्या गावाला उपलब्ध झालेला आहे। जेव्हा जेव्हा माझ्यावर आरोप झाले तर यांचंही परीक्षण, यांच्या काळात झालेलं यांचंही परीक्षण गणपतराव देशमुख असतील, पिचडताई असतील, याच्या मागे मास्टर माइंड कोण आहे हे आम्हा सगळ्या जनता राजूरकरांना माहिती आहे। आणि हे जे काही षडयंत्र माझ्या मागे रचलेले गेलेलं आहे त्यामध्ये यांच्याही काळामध्ये झालेला भ्रष्टाचार, जे मी 2011 पासून ग्रामपंचायत सदस्य होते, यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळे यांच्या काळात काय काय झालं हे मी तुम्हाला सांगू शकते। जेव्हा राजूर ग्रामपंचायतमध्ये रणसिंग भाऊसाहेब आले, यांनी तांडाचा निधी 13 लाखाचा, कुठल्याही प्रकारे व्हाउचर नाही, कुठल्याही प्रकारे बिलं नाही, 13 लाखाचा निधी ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांच्या स्वाक्षरीने 13 लाख रुपये ग्रामपंचायतीमधून काढून नेलेले आहेत। त्याच्यानंतर विविध ग्रामनिधीमधून यांचा खर्चाचा कुठला ताळेबंद नाही। यांनी केलेला जो भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार नाही का फक्त आम्ही जे काही कामं केलेली त्याचाच भ्रष्टाचार झाला। पण मी आजही ठामपणे सांगू शकते की असा कुठलाही भ्रष्टाचार झाला नाही। यांनी कोणावरही खोटी नाटी अट्रॅसिटी करायची, यांनी घरकुलांच्या नावाखाली गावठाण जागेत घरकुलं बांधायची, ती विकायची। आजही पिचडताईंनी गगनगिरी नावाने जे हॉस्पिटल बांधलंय गावठाण जागेमध्ये, आज काय त्याची स्थिती आहे, कुठं गेलं ते हॉस्पिटल, काही आणून चावडीमध्ये भरवलं गेलं, त्या बिल्डिंगचं काय झालं। त्यांनी रस्त्याच्या कडाला झाडं लावली, त्याच्या अगोदर जी मोठी मोठी झाडे ती तोडून काय केली। त्याच्यानंतर जे आता कावीळचं प्रकरण उद्भवलं, ते ग्रामपंचायतचे पाण्याचे टँकर कुठं जात होते, ग्रामसचिवालय भाड्यावर देऊन त्याचं भाडं कोण घेत होतं, या सर्व गोष्टी। आणि जे माजी सरपंच गणपतराव देशमुख आहे यांच्या काळामध्ये जुनीच पाईपलाईन काढून नव्याने दाखवण्यात आली, मुर्मीकरणाचे बिल काढण्यात आले, जुन्याच मोटरी नवीन दाखवण्यात बिल काढण्यात आले, हे गेलं कुठं। यांच्या काळातला भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार नाहीये का यांच्या काळात, आणि त्याला साक्षीदार मी स्वतः आहे, कारण मी त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य होते। आणि माझ्यावरती जे काही आरोप झालेले आहेत त्याचं खंडन मी करणारच आहे, कारण मी आजही सगळ्या पत्रकार बंधूंना तुम्हाला विनंती आहे की मी सगळ्यांना, शिवसाहेबांना, BDO साहेबांना, जे काही ग्रामविस्तार अधिकारी असेल त्यांना सर्वांची एक समिती नेमावी आणि त्यांनी सखोल चौकशी करावी, स्पॉट पंचनामे करावे, आणि या अनुसार अहवालाला मी उत्तर देणारच आहे। तर त्यांनी सखोल चौकशी करावी। राजूर ग्रामपंचायतचे जे ग्रामस्थ आहेत, मायबाप जनता आहेत, त्यांनी त्यांच्या वार्डामध्ये त्यांच्या ज्या ठिकाणी विकास कामं झाले आहेत ते त्या राजूर ग्रामपंचायतच्या मायबाप जनतेला माहिती आहे। यांनी जेव्हा तेव्हा उठायचं, दारूवर बोलायचं, मटका जुगारीवर बोलायचं। समाजसेवक म्हणून जे पुढे आलेले आहेत त्यांनी फक्त दारूविषयी, मटक्याविषयी आंदोलन करण्याच्या धमक्या द्यायच्या, पत्रव्यवहार करायचे, आणि यांना पाकिटे भेटले की यांनी रात्रीतून आंदोलन बंद करायचे। हे फक्त जनतेला उल्लू बनवण्याचं एक काम आहे। काय चालू आहे, कोण कोणाकडून हप्ते घेतं, हे सर्व गोष्टी राजूरकरांना माहिती आहे। आणि राजूरमध्ये दारूच्या मागच्या ग्रामसभेला यांनी तर इतका धुमाकूळ घातला की राजूरमध्ये दारू चालू करावी। दारू चालू करणारे कोण होते हे तुम्ही त्या ग्रामसभेच्या व्हिडिओमध्ये बघा, आणि कोण त्याला, यांच्या पुढं मिटिंग होतात, यांच्या मागे कोण आहे, ह्या सगळ्या गोष्टींमागे कोण मास्टर माइंड आहे हे सुद्धा राजूरकर जनतेला माहिती आहे। आणि हा फक्त विरोधकांचा जाणून बुजून मला बदनाम करण्याचं एक षडयंत्र आहे, कारण येणारी जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जी येते त्या निवडणुकीला आमच्या घरातला एखादा उमेदवार उभा राहतो की काय, म्हणून आधीच यांनी हे षडयंत्र रचून माझं जे हनन करण्याचा प्रयत्न केला आहे। मॅडम, जो प्रशासकीय अधिकाऱ्यांचा अहवाल प्राप्त झालाय त्याच्यामध्ये अपहार झाल्याचं दिसून येते, तो अहवाल चुकीचा आहे असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच, कारण त्यांनी जो अहवाल प्राप्त झालाय त्याची नोट माझ्याकडे आहे। त्या नोटीमध्ये त्यांनी काय केलंय, हे जे बँक स्क्रोल आहे म्हणजे विकास कामं झालेली आहे, हा तुम्ही 5-25 लाखाचं म्हटले असते की हा संशयित अपहार किंवा काय स्वरूपी
गोष्टीचा आभार आहे, तर त्या गोष्टीला एक दुजोरा मिळाला असता की बा ठीक आहे इतक्या रुपये, पण सरलाट म्हणजे ज्या दिवसापासून मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर बसली तर आजपर्यंत जो काही बिल मी दिलेले आहे, ज्या काही रकमा विड्रॉल झालेले आहे, त्याचा पूर्ण भ्रष्टाचार दाखवलेला आहे याच्यामध्ये. का इथलं असं कुठलंही बिल आम्हाला नाही, हे फक्त बँक स्क्रोल घेतले आणि त्यांनी जसेच तसं उतरून फक्त आकडे फुगवण्याचं काम केलेलं आहे. मॅडम, मध्यंतरी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, तुमच्या ग्रामपंचायतीची दप्तर चोरी झाली, तो काय प्रकार होता नेमकी? कावेळच्या साथीमध्ये ज्या दिवशी आपले पालकमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर आमचं कावेळची साथ आली. कावेळच्या साथीमध्ये आमचं ऑडिट चालू होतं. ऑडिट चालू असताना आमचं ऑडिट अपूर्ण राहिलं होतं आणि काय ऑडिट पूर्ण करून देण्यासाठी आम्हाला ऑडिटरांचे फोन येत होते की आम्हाला दप्तर उपलब्ध करून द्या, आम्ही काय पंचायतीमध्ये येणार नाहीये, आम्हाला पंचायत समितीला दप्तर द्या, आम्ही तिथं ऑडिट पूर्ण करून घेतो. म्हणून ते दप्तर आम्ही घेऊन त्याच्या सगळ्या म्हटलं तुम्हाला ओरिजिनल दप्तर न देता आम्ही सगळे झेरॉक्स तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही आम्हाला ऑडिट पूर्ण करून द्या. आमचं 22-23चं ऑडिट पण पूर्ण आलेलं आहे, त्याच्यात कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठलेही आरोप आमच्यावर झालेले नाही आहेत. आमचं 22-23चं ऑडिट झालं, 23-24चं ऑडिट झालं आणि 24-25चं ऑडिट आता पुढच्या महिन्यात आमचं आत्ता ह्या 15 दिवसात लागलेलं आहे. तर आम्ही असा कुठलाही उद्देश ठेवून दप्तर पळवापळी वगैरे हे जे काही आरोप झाले ते सर्व खोटे आहेत. त्याचं फक्त एक झेरॉक्स वगैरे इथं मोठी झेरॉक्स नाही म्हणून आम्हाला पूर्ण दप्तर झेरॉक्स करून ठेवायचं होतं आणि आम्हाला त्याच्यासाठी ते दप्तर आम्ही थोडंसं बाहेर नेलं होतं. असं नेता येतं का बाहेर पंचायतीमध्ये? हो, कारण कार्यकारी प्रमुख मी आहे, ऑथॉरिटी माझी असती, मी ते दप्तर व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी आणि दप्तर बाहेर नेण्याचा एक प्रमुख उद्देश होता की मला एक थोडीशी कुणकुण लागली होती की जे पिचडबाईंच्या काळामध्ये दप्तर बाहेर गेलं, गहाळ झालं, त्यांच्या काळात झालेले भ्रष्टाचारात ते दप्तर सापडलंच नाही, त्याच्यामुळे मी थोडीशी घाबरली आणि माझं दप्तर सुरक्षित करण्याचा प्रयत्न फक्त माझा त्याच्यामध्ये होता. काल गणपतराव देशमुख किंवा त्यांचे कार्यकर्ते त्यांनी जे काही प्रेस दिली त्याच्यामध्ये सांगितलं मग आमच्या काळामध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार झालेला आहे. मग हे काय त्यांच्या काळामध्ये भ्रष्टाचार झालेला नाही, 2011 ते 2017 हा फक्त 2017 ते 2021चाच आकडा आहे हा. मग हा भ्रष्टाचार नाहीये का? मॅडम, आज तुम्ही सरपंच ग्रामपंचायत सदस्य दिसतात, बाकीचे उपसरपंच इतर सदस्य दिसत नाहीत, ते तुमच्या सोबत आहेत की नाही या मुद्द्यावर? 100% आहेत. सदस्य माझे दिसत नाहीये. सदस्य आमचे 7च सदस्य आहेत, त्याच्यापैकी उपसरपंच हे बाहेर गावी गेलेत नगरला आणि आमच्या बाकीचे 2 सदस्य महिला जे सदस्य आहेत त्या लग्नासाठी बाहेर गावी गेलेले आहे, लग्नाचं सीझन चालू आहे. आणि आमचे दुसरे जे सदस्य ओंकार नावाळी त्यांच्या काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांच्या झापाला, ते तिकडे गेले, ते येणार आहेत. 3 कोटी रुपयाचे तुमच्यावर आरोप आहे जवळपास. सरासरी जर बघितलं गेलं तर तुम्ही किती वर्षापासून या ठिकाणी सरपंच पदावर आलात? 3 वर्ष पूर्ण झालेली. एका वर्षाला किंवा किती 3 वर्षामध्ये किती रुपयाचा निधी तुम्ही आणला? जवळजवळ 80 ते 85 लाख रुपये. पेसा आणि 15 वित्त आहे, दलित वस्तीचा असेल, तांडाचा निधी तर आता ह्या मागच्या वर्षापासूनच यायला सुरुवात झाली. टोटल 3 वर्षाचा किती? 3 वर्षाचा जवळजवळ 2-1 कोटी रुपये असं. मग 3 कोटी रुपयाचा अपहार असं? हो, कारण तो निधी जेव्हा प्रशासक म्हणून ग्रामपंचायतीवर हे झाला, आमची जेव्हा 2020ला जी बॉडी संपली म्हणजे संपुष्टात आली, त्यानंतर प्रशासक लागू झालं. प्रशासक काळामध्ये काहीच विकास कामं झालेली नव्हती, थोडीफारच कामं झालेली होती आणि 2019-20-21चा पूर्ण निधी शिल्लक होता. त्याच्यामुळं जे काही मागचे पण आम्ही विकास कामं केलेली आहेत, त्यामध्ये देशमुखवाडीची शाळा दुरुस्ती असेल, ITI कॉलेजचा रस्ता असेल, देशमुखवाडीचे विविध रस्ते असतील, हे 20-21चे काम आहेत सगळे. ज्यावेळेस तुम्ही सांगता मग मी असताना सदस्य असताना त्यांनी घोटाळा केला, त्यावेळेस तुम्ही विरोध का नाही केला? काय म्हणता ना, वल्ल्याबरोबर वाळेल पण जळतं. गरीबाचं कोणी हे करतं, मोठ्यांचं कोण उदो करणार आहे ना. मोठ्यांचं किती काही केलं तर ते झाकलं जातं. आमच्यासारखे गरीब लोक या खुर्चीवर बसल्यानंतर जाणून बुजून त्रास देणे, गरीबाला कोणी वाढली नसतं का? मग मॅडम, तुम्ही ज्या राजूर ग्रामपंचायतच्या सरपंच आहात, त्या राजूर गावामध्ये आमदार सुद्धा राहतात आणि तुमच्या पॅनलचं नेतृत्व आमदार लहानते साहेब करतात. कुठेतरी हा अहवाल चुकीचा आलाय, तुम्ही बोलताय प्रशासकीय अधिकाऱ्याने अहवाल दिलाय, त्याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय. कुठेतरी या घटनेमध्ये आमदारांची प्रतिमा मलिन होते, तुमच्यामुळे असं वाटत नाही का? 100% वाटते. कारण पण त्यांची काही चूक नसताना विनाकारण त्यांना माझ्याबरोबर त्यांच्यावर पण आरोप केले जातात. त्याबद्दल मी त्यांची पण माफी मागितलेली आहे. पण साहेबांनी मला एकच सांगितलं, तुम्ही जर ठामपणे
सांगू शकता की तुम्ही 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही, तर 100% आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि मी आजही तेच सांगते, कालही तेच सांगत होते, उद्या पण ते सांगणार आहे की मी 1 रुपयाचाही भ्रष्टाचार केलेला नाही. मॅडम, राजूर ही सगळ्यात मोठी तालुक्यातली पेरसा ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतला इथं इमारत दिसत नाहीये, काय नेमकी? 2005 साली ग्रामपंचायत ग्राम सचिवालय बांधलं गेलं बाजारपेठेच्या तिथे. जवळजवळ ती आज 1 कोटीची इमारत आहे. पण जेव्हा मी 2011ला सदस्य झाले, तेव्हा आम्ही 4-6 महिन्यासाठी तिथं आम्ही ग्रामपंचायत तिथे नेली होती. म्हणजे इमारत आधीच पूर्ण झालेली होती, पण तिथं का इमारतीमध्ये का ग्रामपंचायत नेली नाही हे एक कोडच आहे सगळ्या राजूरकरांना पडलेलं. आणि 2011 जेव्हा नवीन बॉडी आली, पिचडताई सरपंच झाल्या, त्याच्यानंतर आम्ही तिथं जाण्याचा निर्णय घेतला. पण 6 महिन्यामध्येच पिचडताईंनी परत जुन्या चावडीमध्ये ग्रामपंचायत भरवली. त्यानंतर यांना जे काही यांचं काय करायचं होतं, यांनी गावाबाहेर पंचायत नेली. यांच्या पंचायती रात्रीच्या चालत असायच्या. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती होत्या. आणि आत्ता तुम्ही जे म्हणताय की इथं एवढी मोठं गाव आहे पंचायत नाही, तर आज जे पंचायतचं कार्यालय ते कोर्टासाठी भाडेतत्वावर दिलेलं आहे. आणि ती जुनी ग्रामपंचायत आहे. त्याच्यानंतर ही जी ग्रामपंचायत आहे ही मराठी शाळा आहे, ही 15-16 वर्ष पडीत होती. आणि याच्यावरती जेव्हा आमदार साहेबांनी ग्रामपंचायत शाळेसाठी निधी दिला, 4.5 कोटी रुपयाचा निधी दिला आणि बांधकाम चालू केल्यानंतर मुलांना बसण्याच्या व्यवस्थेसाठी आम्ही ग्रामपंचायतच्या निधीमधून याच्यावरती 6 लाख रुपयाचा खर्च करून ही इमारत सुसज्ज अशी केली. याच्यानंतर इमारत पूर्ण झाल्यानंतर मुलींची शाळा परत जिल्हा परिषद शाळेमध्ये भरायला सुरुवात केल्यानंतर आमच्या बॉडीनी असा निर्णय घेतला की एकच खोलीमध्ये 15x15च्या खोलीमध्ये पंचायतीत आपली ही शाळा आपल्याला ती उपयोगात येईल. यासाठी आम्ही बीडीओंना पत्रव्यवहार केले, मासिक मिटिंगचे ठराव झालेले, ग्रामसभेचे ठराव झालेले. आणि त्याच्यानंतर ही ग्रामपंचायत इथं आणल्या गेली. त्यानंतरही ग्रामपंचायतीमध्ये पहिलाच मुद्दा माझा, त्यांनी जे 12 मुद्दे माझ्यावर आरोप केलेले होते चौकशीच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की ग्रामपंचायत इथं कोणत्या स्तरावर हलवण्यात आली आणि त्याच्यावर केलेला खर्च. आता तुम्ही बघताय ही ग्रामपंचायत जुनी वरती पत्रे होते. आम्ही POP केली, कारण पंचायतचं ऑफिस इथं आल्यानंतर आम्हाला लाईटीची गरज होती. POP केली, लाईट फिटिंग केली आणि त्याच्यावरती आम्ही 1 लाख रुपयाचा खर्च केला. पण हा खर्च काही मी एकटीने किंवा ग्रामसेवकांनी केला नाही, तो पूर्ण बॉडीला विश्वासात घेऊन बॉडीच्या निर्णयानंतरच तो खर्च झालेला आहे. मॅडम, या ठिकाणी ग्रामपंचायत किती दिवसापासून होते? जानेवारी महिन्यापासून. आजूबाजूचा परिसर बघितला तुम्ही ग्रामपंचायतीचा? पावसाचं प्रमाण खूप आहे. आम्ही एकदा तणनाशक मारून झालं, त्याच्यानंतर परत पाऊस झाला आणि अक्षरशः हागणदारीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुमचं टॉयलेट असं पूर्ण गवतामध्ये गेलेलं आहे. एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियान राबवा म्हणते, तुमच्या ग्रामपंचायतीनेच या ठिकाणी केराची टोपी दाखवली, असं वाटत नाही तुम्हाला? एकदा तुम्ही चक्कर मारला का? चक्कर मारला नाही, फक्त गवत वाढलेलं आहे. एकदा तणनाशक मारून झालंय, आता परत तणनाशक मारायला. थोडंसं पावसाचं वातावरण झालं का तणनाशक मारता येत नाही. पाऊस संपलेला आहे आणि आता 1-2 दिवसात आम्ही तणनाशक मारणार आहे. इतकं मोठं गाव आहे, तुम्हाला वाटत नाही का आमदार तुमच्या एखादी चांगली सुसज्ज इमारत व्हावी? 100% वाटतं ना साहेब. कोर्टासाठी जे ग्राम सचिवालय दिलं त्याच्यासाठी आम्हाला पंचायतीमधून किंवा कुठला निधी उपलब्ध होत नाही. पण आमदार साहेबांनी सांगितलं मला जागा उपलब्ध करून द्या, मी तुम्हाला निधी देतो. ते निधी द्यायला तयार आहे. कचरा डेपोची एक नवीन गाडी बाहेर दिसते, त्याच्यावरती अक्षरशः गवत उगलेले, ती काही वापरत नाही. गवत उगलेलं नाहीये, त्याच्यावर गवत टाकलंय, त्याच्यावरती काढलं त्यांनी. आम्ही बाहेरचा परिसर स्वच्छ केला तर त्याच्यावरती आम्ही ते गवत त्याच्यामध्ये टाकलंय, ती वापरतो आम्ही. फक्त ती आज याला नाही, त्याचं नंबर प्लेट आली नाही, त्याच्यासाठी ती न्यायची होती आज, म्हणून ती उभी. आणि कचरा गाडीमुळे आज कालचा सोमवारचा बाजार असल्यामुळं कचरा गाडीमध्ये बाजारमुळे जो जास्त कचऱ्याचं प्रमाण असतं त्याच्यामुळं त्यांनी उपलब्ध म्हणजे त्याच्यानुसार ते बाजारातला जो कचरा आहे तो हलवण्यात थोडासा दिरंगाई होती, म्हणून आम्ही मंगळवारच्या दिवशी ट्रॅक्टर वापरतो कचरा उचलण्यासाठी. मग एक गाडी उभीच असते आमचीवाली त्या दिवशी. पुन्हा तुमच्यावर आरोप होत आहे. 2 महिने झाले, 3 महिने झाले किंवा 6 महिने झाले, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? हे फक्त विरोधकांनी षडयंत्र रचून मला बदनाम करण्याचा एक प्रयत्न आहे. कारण माजी सरपंच गणपतराव देशमुख यांच्या पत्नीच्या विरोधात मी निवडून आलेली आहे. आणि मी जेव्हा सरपंच झाले ही बातमी पूर्ण राज्यभर झाली आणि यांची पूर्ण नाचक्की झाली. याचं एक सल त्यांच्या मनात कायम असल्यामुळं ते ह्या ना त्या कारणाने काही ना काही आरोप प्रत्यारोप सतत करत असतात आणि मला वेटीस कसं धरता येईल
हे फक्त एक उद्देश ठेवला त्यांनी, तेवढाच एक उद्देश आहे यांचा. तुम्ही सांगता 1 रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही, एखादा आरोप केला आणि भ्रष्टाचार जर सिद्ध झाला तर तुमची भूमिका काय राहील? एखादा आरोप केला, भ्रष्टाचार झाला, पण मी आजही सांगते की मी 1 रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही. माझी भूमिका ही आहे, ठीक आहे ना, ज्याच्यात काही समजा एखादा कागद नसेल, अनियमितता असू शकते, कारण जे काही भाऊसाहेब होते ते रिटायरमेंटला आलेले होते आणि त्यांचाही एकच शब्द असायचा का मला आता 6-7 महिने राहिले, मला रिटायर व्हायचंय, त्याच्यामुळे मॅडम मला कागदाला कागद व्यवस्थित लावू द्या. आणि काही असेल एखादा कागदाचा अनियमितता असू शकते, पण भ्रष्टाचार कुठल्याही प्रकारचा नाही. परंतु त्याच ग्रामसेवकांवरती याच्या अगोदर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहे, त्यांच्याच ताब्यात तुमचं दप्तर होतं, तुमची ग्रामपंचायत पण होती. नक्की हा प्रशासनाचाच नाही, प्रशासनाचं काम आहे साहेब का त्यांनी कोणता ग्रामसेवक आम्हाला द्यावा. ज्यांच्यावर जो काही भ्रष्टाचार झालेला आहे तो आमच्या ग्रामपंचायतचा नाही आहे, तो देवठाण शमशेरपूर गाटा ग्रामपंचायतचा आहे. तुम्ही ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी तुमच्या पतीकडून काही पैसे घेतले होते असं त्यात काही आरोप करण्यात आलेला आहे? हो. ग्रामपंचायत परत प्रश्न विचारा साहेब. ग्रामपंचायतच्या विकास कामासाठी तुम्ही तुमच्या पतीकडून काही पैसे घेतले होते असं त्यांनी काही आरोप केलेला आहे का? नाही, माझ्या मिस्टरांकडून पैसे घेण्याचं कारण साहेब, आमच्या ग्रामपंचायतीवर पाणी पुरवठ्याचं 7 कोटी रुपये वीज बिल थकीत आहे आणि आम्हाला उत्पन्न ग्रामपंचायतचं काहीच नाही आहे. जे काही गाळे भाड्याने त्याला अगदी ताटपुंज म्हणजे 300 रुपये मंथली प्रमाणे, ते बी 5-5 वर्ष बिल म्हणजे हे देत नाही, भाडं देत नाही. आणि असं ग्रामपंचायतीचं उत्पन्न काहीच नाही, फक्त ग्रामनिधीमधून घरपट्टी आणि पाणीपट्टी आणि बाजाराचा काही जो निलाव असेल तर त्यामध्ये आम्हाला कर्मचाऱ्यांचे पगार जातात आमचे 2-2.25 लाखावर. त्याच्यानंतर वीज बिल आम्ही 1-1.25 लाख रुपये भरतो आणि जे काही किरकोळ दुरुस्ती असते, पाणी पुरवठ्या संदर्भात काही अडचणी असतात, ट्रॅक्टरचं डिझेल बिल वगैरे ज्या काही गोष्टी असतात, हे सगळी टोटल करता जवळजवळ आम्हाला 3-3.5 लाख रुपये मंथली लागतात. मग कधीतरी पैसे वीज बिल भरण्यासाठी एकदा वीज बिल भरण्यासाठी आम्हाला डायरेक्ट 3-3.5 लाख रुपये भरायचे होते आणि आमची पाणी पुरवठ्याची वीज कट होणार होती. त्याच्यासाठी मी माझ्या मिस्टरांकडून 1 लाख रुपयाची अनामत घेतली होती आणि वीज बिल भरून गावाची जी हेळसाळ होणार होती, म्हणजे पाणी पुरवठ्याची लाईट कट होऊन जे गावाला वेटीस धरलं जाणार होतं, त्यासाठी मी त्यांच्याकडून 1 लाख रुपयाचे अनामत घेतली होती. ग्रामपंचायत अधिकार आहेत का, म्हणजे खाजगी अनामत घेता येते कारण म्हणजे याच्या संदर्भात सांगते, 2015-16ला आम्ही पूर्ण गावातून अनामत गोळा करून म्हणजे 1 कोटी रुपये वीज बिल थकीत होतं पिचटांच्या काळामध्ये आणि ते वीज बिल आम्हाला माफ होणार होतं. असा जो डंका पेटवला, त्या डंक्यामध्ये आम्ही गावामधून म्हणजे मी सदस्य असताना आम्ही गावातल्या प्रतिष्ठित नागरिकांकडून ज्याला काही होता होईल त्यांनी 20,000, 25,000, 10,000, 5,000 अशा अनामती घेतल्या आणि ते पूर्ण पैसे आम्ही शासनाला भरले. पण त्याच्यानंतर त्या पैशांचं काय झालं, का आमचं वीज बिल माफ झालं नाही, हे एक कोडच आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार होतोय आणि हा थांबावा म्हणून त्यांनी समोरच्यांनी काही ती भूमिका घेतली का ग्रामपंचायतला टाळी ठोकणार, यावरती तुमचं काय मत आहे? लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार असतात, त्यांनी त्यांचे अधिकार वापरावा, आम्ही आमचे अधिकार वापरू.